Good morning, students. I am Dr. Samruddhi Tapre. Today's topic is culture and society, म्हणजेच संस्कृती आणि समाज. आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे संस्कृती. मानवी समाज व मानवेतर प्राण्यांचे समाज यामधील मुख्य फरक म्हणजे मानवी समाजात संस्कृतीची वाढ झालेली असते व मानवेतर प्राण्यांच्या समाजामध्ये अशी ती झालेली नसते. व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनात ज्या कृती करते त्यांचे स्वरूप, दिशा, उद्देश इत्यादी गोष्टी समाजाच्या संस्कृतीकडून ठरविल्या जातात. म्हणूनच संस्कृतीची वाढ व निर्मिती हे मानवी समाजाचं एक मुख्य लक्षण आहे. संस्कृतीच्या निर्मितीसाठी, ग्रहणासाठी, हस्तांतरणासाठी व रक्षणासाठी आवश्यक असणारी क्षमता फक्त मानव समाजामध्येच आहेच. त्यामुळेच मानव संस्कृती निर्माण करू शकला. कारण मानवाची बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती इतर प्राण्यांपेक्षा अधिक आहे. म्हणून व्यक्ती आपल्या गरजा आनुवंशिकतेने पूर्ण करीत नाही, तर संस्कृतीच्या माध्यमातून पूर्ण करतो. म्हणूनच आपण संस्कृतीला म्हणत असतो की ज्याद्वारे मानव आपली उद्दिष्टे साध्य करतो ती मानव निर्मित साधने व माध्यमे म्हणजेच संस्कृती होय. या संस्कृतीच्या विविध शास्त्रज्ञांनी विविध व्याख्या केलेल्या आहे. त्यातील पहिली जी व्याख्या आहे ती आहे टायलरच्या मते. टायलर म्हणतात, समाजाचा घटक म्हणून व्यक्ती जे ज्ञान, श्रद्धा, कला, कायदे, रूढी आणि तत्सम बाबी प्राप्त करून घेतो त्या सर्वांच्या संमिश्र एकत्रीकरणास संस्कृती म्हणतात. तसंच सोरोकिन आणि मॅकॅव्हर म्हणतात की नैतिक, आध्यात्मिक आणि बौद्धिक क्षेत्रात मानवाने मिळवलेले यशाचे प्रतीक म्हणजे संस्कृती होय. या दोन व्याख्यावरून आपल्याला संस्कृती म्हणजे काय हे लक्षात येईल. आतापर्यंत आपण बघितलं की संस्कृती म्हणजे काय आणि संस्कृतीच्या विविध व्याख्या. आता ही संस्कृती तर निर्माण झाली, पण या संस्कृतीची वैशिष्ट्ये काय, तर ती वैशिष्ट्ये आता आपण बघणार. संस्कृतीचं पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संस्कृती एक सामाजिक वारसा. अमेरिकेतील समाजशास्त्रज्ञ टॉलकट पार्सन्स यांनी संस्कृती एक सामाजिक वारसा आहे हे अधिक स्पष्ट केले आहे. ते म्हणतात की माणसाला कल्पनाशक्ती, बुद्धी, भाषा, स्मरण असल्याने त्याला ज्ञानाचा संचय व संक्रमण करणे सहज शक्य झालेले आहे. एक पिढी दुसऱ्या पिढीकडे ज्ञान, प्रथा, कला, कौशल्य इत्यादी साहित्य, जीवनरीती हस्तांतरित करीत असते. प्रत्येक व्यक्ती संस्कृती शिकून आत्मसात करीत असते. संस्कारद्वारा संस्कृती ही पुढील पिढीत शिकविता येत असल्याने संस्कृतीचे स्वरूप हे कायम असते आणि व्यक्ती व पिढ्या जरी संस्कृतीचा सामाजिक वारसा अखंडपणे चालूच राहत असतो. दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संस्कृती ही मानवनिर्मित आहे. समाजात ज्या मानवनिर्मित गोष्टी असतात त्याचाच समावेश संस्कृतीमध्ये होतो. ज्या गोष्टी निसर्गनिर्मित आहेत त्यांचा समावेश संस्कृतीमध्ये करता येत नाही. उदाहरणार्थ नद्या, वृक्ष, पर्वत, समुद्र इत्यादी ही निसर्गनिर्मित असल्याने ती मानवी संस्कृतीचा भाग नाही. परंतु नदीवर बांधलेले धरण मानवनिर्मित असल्याने त्याचा अंतर्भाव समाजाच्या संस्कृतीमध्ये होतो. व्यक्तीची त्यांच्या भोवतालच्या नैसर्गिक परिस्थितीशी जी आंतरक्रिया होते त्यातूनच संस्कृतीची निर्मिती होते. उदाहरणार्थ आपल्या अन्नविषयक गरजा भागविण्यासाठी जमिनीचा उपयोग करण्याचे मानवाने जे प्रयत्न केले त्यातूनच शेतीची अवजारे, शेती करण्याची विकसित कला, यंत्रे, तंत्रे व ज्ञान इत्यादी सांस्कृतिक गोष्टी निर्माण झाल्या. अशा प्रकारे व्यक्ती परस्परांबरोबर व आपल्या नैसर्गिक परिस्थितीबरोबर ज्या आंतरक्रिया करतात त्यातून या संस्कृतीची निर्मिती होते. मानवाचे प्रयत्न, बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती इत्यादी गोष्टी संस्कृतीच्या निर्मितीस कारणीभूत होतात. म्हणून संस्कृती ही मानवनिर्मित आहे असं म्हटले जाते. नंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भाषा एक मूलभूत वैशिष्ट्य. मानवाला मिळालेला एक अभूतपूर्व ठेवा म्हणजे भाषा होय. विचाराची देवाणघेवाण केल्याविना संस्कृतीचा प्रसार होऊ शकत नाही. पण शब्दाशिवाय विचार असूच शकत नाही. म्हणूनच भाषा हे संस्कृतीचे महत्वाचे वैशिष्ट्य ठरते. नंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सामायिकता. संस्कृती समाजाची असते, व्यक्तीमध्ये संस्कृती साकार होत असते, पण संस्कृती कोणत्याही एका व्यक्तीच्या अगर समूहाच्या मालकीची नसते. काही वस्तू व्यक्तीच्या खास मालकीच्या असतात, त्यावर व्यक्ती आपला मालकी हक्क सांगू शकतो, पण संस्कृतीबाबत असे म्हणता येत नाही. कोणतीही एखादी व्यक्ती किंवा समूह संस्कृतीची निर्मिती करत नाही. ज्ञान, प्रथा, कौशल्य, श्रद्धा इत्यादी संस्कृतीच्या घटकावर कोणत्याही व्यक्तीची मालकी नसते. तेव्हा संस्कृती ही या समाजातील सर्व व्यक्तीची व पिढ्यांची ही सामायिक संपत्ती असते. नंतरचे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सर्वसमावेशकता.
संस्कृती मानवाच्या समग्र जीवनाला स्पर्श करणारी आहे. संस्कृतीच्या बंधनांच्या चौकटीत राहूनच व्यक्ती स्वतंत्र राहू शकते. तेव्हा व्यक्तीचे समग्र जीवनच संस्कृतीने व्यापलेले असते. म्हणूनच संस्कृती ही सर्वसमावेशक आहे असं म्हटलं जाते. नंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संस्कृतीची परिवर्तनशीलता. संस्कृती परिवर्तनशील आहे. तिच्यात बदल होत असतात. समाजाच्या संस्कृतीमध्ये नवीन सांस्कृतिक गोष्टीची भर पडते व जुन्या सांस्कृतिक गोष्टीत फेरफार होतात. त्यामुळे समाजाची एकूण संस्कृती बदलून जाते. म्हणजेच एकूण जीवन पद्धती व जीवनमूल्य यामध्ये बदल घडत असतो. कालाप्रमाणे समाजाच्या विशिष्ट विचारात, आदर्शात, नैतिक मूल्यात बदल होतच असतो. अन्य संस्कृतीशी आलेल्या संपर्कामुळेही समाजाच्या संस्कृतीमध्ये बदल घडून येतो. निरनिराळ्या संस्कृतीमध्ये वाढलेल्या लोकांची परस्परांशी आंतरक्रिया झाल्यानंतर त्यांच्यामध्ये सांस्कृतिक गोष्टींची देवाणघेवाण होते व त्यामुळे मूळच्या संस्कृतीमध्ये बदल घडून येतो. अशा प्रकारे समाजातील मानवनिर्मित संस्कृती असे की भाषा, रूढी, कला, तंत्रे, मूल्ये, विश्वास, श्रद्धा इत्यादी गोष्टींमध्ये सतत परिवर्तन होत असते आणि म्हणूनच संस्कृतीचं वैशिष्ट्य परिवर्तनशीलता हे सांगितलेलं आहे. नंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संस्कृतीची अमूर्तता. संस्कारपूर्ण व संस्कारमय जीवन जगण्याची पद्धती म्हणजे संस्कृती होय. हे जरी खरे असले तरी विशिष्ट जीवन पद्धतीतील आशय सहवासाचा असतो. हा आशय व्यक्तीच्या मनात असतो व त्याचेच संक्रमण एका व्यक्तीकडून किंवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होत असते. त्याचबरोबर हा आशय अनेक प्रतीकामार्फत व्यक्त केला जातो. व्यक्तीचे विशिष्ट वर्तन हा त्याचाच नमुना आहे. देव समजून व्यक्ती दगडाचीच पूजा करीत असतो, पण त्यामागचा आशय एका श्रद्धा आणि विश्वासाचा असतो. तेव्हा अमूर्त आशयाच्या अभिव्यक्तीसाठी मूर्त व्यवहार केले जातात. हाच प्रकार संस्कृती व वर्तन याच्यातील संबंधाबाबत आहे. वर्तन हे मूर्त निरीक्षणक्षम असे तथ्य आहे, पण संस्कृती ही मात्र अमूर्त आहे. म्हणूनच संस्कृती ही अमूर्त आहे असं आपण म्हणतो. नंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संस्कृती शिकावी लागते. व्यक्तीला समाजाच्या संस्कृतीचे उपजत ज्ञान नसते. सांस्कृतिक गोष्टी आनुवंशिक स्वरूपाच्या नसतात. व्यक्ती समाजात जगत असताना समाजाच्या संस्कृतीचे ज्ञान प्राप्त करून घेते व तो ते ज्ञान आत्मसात करतो. समाजात कसे राहावे, काय करावे, काय करू नये व समाजात कसे वागावे इत्यादी गोष्टी व्यक्ती शिकते व त्या गोष्टी म्हणजेच संस्कृती होय. या गोष्टीचे ज्ञान व्यक्तीला समाजातील इतर व्यक्तीपासून होते. म्हणून संस्कृती ही शिकावी लागते. संस्कृती ही उपजत नसून ती संस्काराद्वारा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीस प्राप्त होत असते. नंतरचे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संस्कृतीचे आदर्शात्मक स्वरूप. समाजाची अभौतिक संस्कृती आदर्शात्मक स्वरूपाची असते. समाजातील रूढी, परंपरा, नैतिकता, लोकनीती, मूल्ये, श्रद्धा इत्यादी गोष्टींचा समावेश समाजाच्या अभौतिक संस्कृतीमध्ये होतो. या सर्व गोष्टी आदर्शात्मक स्वरूपाच्या असतात. व्यक्तींनी समाजात कसे वागावे, काय करावे, काय करू नये या गोष्टीद्वारे निश्चित केले जाते. म्हणून संस्कृतीचे स्वरूप हे आदर्शात्मक आहे असे म्हणतात. नंतरचे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संस्कृती प्रतिकात्मक आहे. संस्कृती ही अमूर्त आहे. त्यातील आशय हा अधिक महत्वाचा असतो. समाजाच्या संस्कृतीचा अर्थ प्रतीकामध्ये साठवलेला असतो. साने गुरुजी म्हणतात, प्रतीके म्हणजे संस्कृतीची सूत्रे होत. प्रत्येक बाह्य किंवा आंतरिक विचाराचे प्रतीक आहे. प्रतीकांचा वापर करून संस्कृती ही आत्मसात करण्याचे शिकले व शिकविले जाते. म्हणून मानवनिर्मित वस्तू उदाहरणार्थ खुर्ची, पुस्तक, पोथी, टेबल, टीव्ही, रेडिओ इत्यादी शब्द विशिष्ट वस्तूंचा प्रतिकात्मक अर्थ स्पष्ट करतात. तिरंगी झेंडा म्हणताना आपल्या मनात देशप्रेमाची भावना निर्माण होते. क्रूस हा शब्द ख्रिश्चन धर्मियांसाठी धार्मिक निष्ठा व त्यागाचे प्रतीक आहे. अशा प्रकारच्या अनेक उदाहरणातून संस्कृतीचा प्रतिकात्मक अर्थ स्पष्ट करता येईल. म्हणून संस्कृती ही प्रतिकात्मक आहे असे समाजशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. अशा प्रकारची वैशिष्ट्ये ही संस्कृतीची आहे. त्यानंतर आपण बघू की या संस्कृतीचे दोन प्रकार आहेत, भौतिक आणि अभौतिक. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे भौतिक संस्कृती. मानव निर्मित ज्या गोष्टींना भौतिक अस्तित्व असते, ज्या डोळ्यांना दिसू शकतात व ज्यांचे ज्ञान स्पर्शाने होऊ शकते, त्यांचा भौतिक संस्कृतीमध्ये समावेश होतो. उदाहरणार्थ रस्ते, यंत्रे, हत्यारे, दळणवळणाची साधने, फर्निचर, टीव्ही, रेडिओ, कलाकौशल्यांच्या वस्तू, इमारती इत्यादी गोष्टींचा समावेश हा भौतिक संस्कृतीमध्ये होतो. त्यालाच भौतिक संस्कृती असे म्हणतात. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अभौतिक संस्कृती.
मानव निर्मित काही गोष्टींना भौतिक अस्तित्व नसते, त्या गोष्टी डोळ्यांनी दिसू शकत नाही, परंतु समाजातील व्यक्तीच्या मनात त्यांचे अस्तित्व असते. समाजातील रूढी, परंपरा, मूल्य, कला, श्रद्धा, नीतिनियम, कायदे इत्यादी मानवनिर्मित गोष्टी अशा स्वरूपाच्या असतात. या गोष्टींचा समावेश समाजाच्या अभौतिक संस्कृतीमध्ये होतो. त्याचप्रमाणे समाजातील कुटुंब संस्था, धर्मसंस्था, शासन संस्था इत्यादी सामाजिक संस्थांचा देखील समावेश याच प्रकारच्या संस्कृतीमध्ये होत असतो. अशा प्रकारे आपण संस्कृतीची वैशिष्ट्ये आणि संस्कृतीचे दोन प्रकार, भौतिक आणि अभौतिक, हे आपण बघितलं. संस्कृती म्हणजे काय बघितलं आपण, संस्कृतीची वैशिष्ट्ये बघितली. आता आपण बघूयात की या संस्कृतीचे घटक तत्वे काय आहेत. संस्कृतीचे दोन घटक तत्वे सांगितलेले आहे, सार्वत्रिक घटक तत्वे आणि हॅरी जॉन्सननी मांडलेले घटक तत्वे. सर्वप्रथम बघूयात आपण सार्वत्रिक घटक तत्वे. सार्वत्रिक घटक तत्वामध्ये पहिलं जो तत्व आहे तो म्हणजे कुटुंब व्यवस्था. कुटुंब संस्थेद्वारे प्रजोत्पादन, शिशु संगोपन व संवर्धन, लैंगिक गरजा इत्यादी समाजाच्या व व्यक्तीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या गरजांची पूर्तता केली जात असल्यामुळे सर्व समाजात कुटुंब व्यवस्था संस्कृतीचे सार्वत्रिक घटक तत्व आहे असं म्हटल्या जाते. दुसरं जे तत्व आहे ते म्हणजे भाषा. सामाजिक संबंधाची निर्मिती होण्यासाठी व व्यक्ती-व्यक्तीमधील आंतरक्रिया शक्य होण्यासाठी समाजातील व्यक्तींना परस्परांशी विचारांची देवाणघेवाण करणे आवश्यक असते. ही देवाणघेवाण भाषेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे प्रत्येक समाजात भाषेची निर्मिती ही झालेली आहे. म्हणून घटक तत्वामध्ये भाषा हे देखील एक तत्व इथे सम्मिलित करण्यात आलेलं आहे. नंतरचे जे तत्व आहे ते म्हणजे भौतिक सुखसोयी. समाजातील व्यक्तीच्या अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी मूलभूत गरजा भागविल्या जाणे अत्यंत आवश्यक असते. त्याचबरोबर त्यांचे भौतिक जीवन त्यांना चांगल्या रीतीने जगणे शक्य होते. यासाठी प्रत्येक समाजात अर्थोत्पादनाची साधने, घरे, भांडी, वेशभूषा, संरक्षणाची साधने इत्यादी गोष्टीची निर्मिती झालेली असते. या सर्वांना भौतिक सुखसोयी म्हणतात आणि म्हणून हे घटक तत्व या सार्वत्रिक घटक तत्वामध्येच आणण्यात आलेलं आहे. नंतरचं जे घटक तत्व आहे ते म्हणजे सामाजिक निर्बंध. समाजाचे अस्तित्व व स्थैर्य अबाधित ठेवण्यासाठी समाजातील व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणारे निर्बंध किंवा प्रमाणके प्रत्येक समाजाच्या संस्कृतीत आढळून येतात. रूढी, परंपरा, धार्मिक निर्बंध ही याच प्रकारची प्रमाणके होत आणि म्हणूनच प्रमाणक म्हणजेच सामाजिक निर्बंध हे देखील एक घटक तत्व आहे. नंतरचं जे घटक तत्व आहे ते म्हणजे संपत्ती. आर्थिक क्रियांच्या द्वारे समाजातील व्यक्तीच्या भौतिक गरजा भागविल्या जातात. या आर्थिक क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी समाजात संपत्तीचा संचय होणे गरजेचे असते. ही संपत्ती उत्पादनाची साधने व कच्चा माल या स्वरूपात असते आणि म्हणूनच ही संपत्ती देखील एक घटक तत्व म्हणून संबोधल्या जाते. नंतरचे जे घटक तत्व आहे ते म्हणजे सामाजिक संस्था. याशिवाय सामाजिक संस्था देखील प्रत्येक समाजात दिसून येतात, जसे की शासन संस्था, धर्मसंस्था इत्यादी. संस्था ही प्रत्येक समाजाच्या संस्कृतीमध्ये आढळून येत असतात आणि म्हणूनच या सामाजिक संस्थांचा देखील उल्लेख घटक तत्वांमध्ये केलेला आहे. ही झाली सार्वत्रिक घटक तत्वे. त्याचप्रमाणे हॅरी जॉन्सननी देखील काही घटक तत्वे ही मांडलेली आहे. हॅरी जॉन्सननी मांडलेली घटक तत्वे म्हणजे ज्ञान, विश्वास, मूल्ये व प्रमाणके आणि प्रतीक. तर हॅरी जॉन्सननी मांडलेले घटक तत्वे बघूयात. पहिलं जे घटक तत्व आहे ते म्हणजे ज्ञान. प्रत्येक संस्कृतीमध्ये विविध प्रकारचे ज्ञान लोकांनी आत्मसात केलेले आढळून येते. मग तो ग्रामीण समुदाय असो की आदिवासी समुदाय की नागरी समुदाय, ज्ञान हे प्रत्ययास येते. सर्व समाजात भौतिक परिस्थितीबद्दल, वनस्पती जंगलाबद्दल, प्राणी आणि पक्ष्यांबद्दल विविध प्रकारचे ज्ञान लोकांना असते. अशा प्रकारच्या ज्ञानावरच त्यांचे दैनंदिन जीवन अवलंबून असते. प्रत्येक संस्कृतीमध्ये ज्ञान प्राप्तीची प्रक्रिया सातत्याने सुरूच असते. म्हणून ज्ञान हे संस्कृतीचे महत्त्वाचे घटक तत्व आहे. दुसरं जे तत्व आहे ते म्हणजे विश्वास. मानवी जीवनाच्या विविध बाबींसंबंधी तसेच भौतिक सृष्टी संबंधी समाजातील लोकांच्या मनात रूढ असलेले विश्वास हे संस्कृतीचे मूळ तत्व होय. ज्ञान आणि विश्वास यामध्ये फरक आहे. ज्ञान वस्तुनिष्ठ असते तर विश्वास हा भावनिक असतो. विश्वास प्रत्येक संस्कृतीमध्ये जतन केल्या जाते. अशा प्रकारचे विश्वास अनेक व विविध असतात. उदाहरणार्थ, मांजर आडवी गेली की अशुभ समजणे,
अशा प्रकारचे विश्वास दैनंदिन जीवनातील गोष्टी संबंधी आढळून येतात. मोक्षाची कल्पना हा एक विश्वासाचाच भाग आहे. प्रत्येक समाजात व्यक्तीच्या मनामध्ये विविध प्रकारचे विश्वास असतात. या विश्वासाचा प्रभाव हा सामाजिक संबंधांवर पडलेला असतो. नंतरचे जे घटक तत्व सांगितले आहे ते म्हणजे मूल्ये व प्रमाणके. मानवी समाजात व्यक्तीचे वर्तन नियमित आणि नियंत्रित करण्यासाठी अनेक आदर्श वर्तन प्रकार समाजाने मान्य केलेले असतात. व्यक्तीचे सर्व वर्तन समाजाने स्वीकारलेल्या आदर्श वर्तन प्रकाराच्या आधारावर मोजले जाते. ह्याला सामाजिक मूल्ये व प्रमाणके असे म्हणतात. नंतरचं जे घटक तत्व आहे ते म्हणजे प्रतीके. संस्कृतीच्या घटक तत्वातील प्रतीके हा एक महत्वाचा घटक आहे. प्रत्येक संस्कृतीत अनेक प्रतीके प्रचलित असल्याचे आपल्याला आढळतात. प्रतीके वा संकेतामुळे अनेक गोष्टीचे आकलन हे लवकर होते. उदाहरणार्थ रस्त्यावरील लाल दिवा त्या बाजूची रहदारी बंद असल्याचा संकेत करतो. अशा प्रकारे प्रतीक देखील हे घटक तत्वे आहेत संस्कृतीचे, असं हॅरी जॉन्सननी आपल्या याच्यात मांडलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संस्कृती आणि समाज याबद्दल माहिती बघितली की संस्कृतीचा समाजावर कसा परिणाम हा होत असतो. त्यामुळे आपण बघितलं की संस्कृती म्हणजे काय, संस्कृतीच्या व्याख्या काय, संस्कृतीची जी वैशिष्ट्ये आहे ती बघितली. त्याबरोबरच आपण संस्कृतीचे दोन प्रकार बघितले, भौतिक संस्कृती आणि अभौतिक संस्कृती. त्यानंतर आपण बघितले की या संस्कृतीचे घटक तत्वे काय आहेत. त्यातही आपण बघितले की सार्वत्रिक म्हणजेच सामायिक घटक तत्वे कोणती आहेत आणि हॅरी जॉन्सननी मांडलेले घटक तत्व कोणते आहे. आशा करते की या सेशन मध्ये तुम्हाला संस्कृतीचा समाजावर होणारा परिणाम हे समजले असेल आणि पुन्हा भेटूया नवीन सेशन मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.